हॅलो, नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 60 दिवसामध्ये संपूर्ण GK GS समाप्त या सिरीजमधला आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारकावर अतिशय महत्त्वाचे टॉप 100 MCQ या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर आपला पहिला क्वेश्चन पाहूया आपण की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट, त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसारसुद्धा केला. त्यानंतरचा क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी 1848 पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याचबरोबर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे, सामाजिक विषमतेचे आणि ब्राह्मणी सत्तेचे विश्लेषण केलेले आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचे आणखी काही ग्रंथ आहे. त्यामध्ये गुलामगिरी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ज्ञानप्रकाश हे मासिक कोणी सुरू केले. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1849 ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले सामाजिक सुधारक मासिक सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राजा राममोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय यांनी 1828 कोलकात्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, आत्माराम पांडुरंग. 1867 मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. नंतर ती संस्था महादेव गोविंद रानडे यांनी ती पुढे चालवली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुधारक हे साप्ताहिक कोणाशी संबंधित आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, गोपाळ गणेश आगरकर यांच्या संबंधित आहे. तर आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. या साप्ताहिकामध्ये त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद व स्त्री शिक्षणाचा प्रश्न पुढे मांडलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सीता सत्याग्रह यामध्ये सहभागी झालेल्या महिलांमध्ये प्रमुख कोण होते. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, ताराबाई शिंदे. त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा पहिला स्त्रीवादी ग्रंथ लिहिला. त्यांनी सीता सत्याग्रहामध्ये सहभागी होऊन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रार्थना समाज चळवळीचा प्रमुख उद्देश काय आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 11वा क्वेश्चन आहे, सतीप्रथा बंद कायदा कोणाच्या प्रयत्नामुळे झाला. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड बेंटिंक यांनी 1829 सतीप्रथा बंद कायदा केला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आर्य समाज कोणी स्थापन केला. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ए आणि बी दोघांनी, म्हणजेच गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक या दोघांनी मिळून 1884मध्ये पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन सोशल कॉन्फरन्स याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रानडे आणि मालवीय यांनी. ही संस्था सामाजिक सुधारणा आणि धर्मसुधारणा यासाठी 1887मध्ये यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सेवक समाज हा कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, गोखले यांच्याशी. 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी सेवक समाज स्थापन करून शिक्षण आणि सामाजिक सेवा यावर भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राष्ट्रीयवादाचा गुरु म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, रानडे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पुण्यामध्ये. 1848मध्ये त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय समाज सुधारकाचा जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह यावर विरुद्ध चळवळी उभारल्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्री पुरुष तुलना याचे लेखन कोणी केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ताराबाई शिंदे यांनी केले. ताराबाई शिंदे यांनी 1882मध्ये प्रकाशित या लेखात स्त्री पुरुष समानतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. केसरी व मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी 1881मध्ये समाज आणि राजकारणातील प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद. 1897मध्ये कोलकात्यामध्ये रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे. या संस्थेचा उद्देश होता सेवा हीच उपासना, ती शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्य करते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्त्यामध्ये झाला. 12 जानेवारीला युवा दिवससुद्धा म्हटला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रामकृष्ण परमहंस कोणत्या संतांचे गुरु होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठी सर्वप्रथम संघटित प्रयत्न कोणी केला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज याची स्थापना केली आणि स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहासाठी चळवळ उभारली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शारदा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बालविवाह. 1829मध्ये हरिबिलास शारदा यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या कायद्यानुसार विवाहित किंवा विवाहासाठी किमान वय निश्चित करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
भारतीय सुधारक हे मासिक कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, महादेव गोविंद रानडे यांच्या संबंधित आहे. त्यांनी या मासिकामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुधारावर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. द सरसबाग घटना ही कोणत्या समाज सुधारकाच्या संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, लोकमान्य टिळक यांच्या संबंधित आहे. 1893 मध्ये सरसबागेत गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय एकता वाढवली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सेवाश्रम व शारदा सदन हे कोणाच्या संबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पंडित रमाबाई यांच्या संबंधित आहे. त्यांनी विधवा आणि अनाथ महिलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हंटर आयोग कोणत्या विषयासंबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, शिक्षण सुधारणा. 1882 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाच्या अहवालावरून रानडे व गोखले यांनी शिक्षण सुधारणा पुढे नेला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स याचे पहिले अधिवेशन कुठं भरले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, पुण्यामध्ये भरले. 1876 मध्ये इंडियन नॅशनल सोशल काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबरच पुण्यात पहिले अधिवेशन भरले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुधारक चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राजा राममोहन राय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्री शिक्षण या विषयावर सर्वाधिक कार्य कोणत्या दाम्पत्याने केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, फुले दाम्पत्याने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महिला सेवा मंडळ याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रमाबाई रानडे यांनी केली. 1908 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भक्ती आणि सेवाभाव या विचारांची सागड कोणी घातली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन एज्युकेशन कमिशन याचा संबंध कोणत्या वर्षाशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1882 मध्ये. हंटर आयोगाच्या नावाने ही समिती स्थापन झालेली होती. यामध्ये शिक्षण, प्रसार आणि शाळा व्यवस्थापनावर भर दिला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. धर्म आणि समाज हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रानडे स्मारक कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, पुण्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, जातिभेद नष्ट करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामाजिक सुधारणा मांडणारा प्रमुख कोण होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रानडेस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, कन्याकुमारीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रार्थना समाजाचे पुढील नेते कोण होते? त्यानंतरचा क्वेश्चन आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रानडे होते. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. त्यानंतर त्याला पुढे चालना रानडे यांनी दिली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कर्मयोग हा विचार कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महार वस्तीतील अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य कोणी केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन वुमन काउन्सिल म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया याची स्थापना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रमाबाई रानडे यांनी केलेली आहे.
1904मध्ये त्यांनी या परिषदेद्वारे महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भर केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्री पहिली डॉक्टर पदवीधारक कोण होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी आनंदाबाई जोशी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सत्यार्थ प्रकाश. 1875मध्ये त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी वेदांवरील विश्वास व अंधश्रद्धेविरुद्ध विचार मांडले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांनी कोणता महत्त्वाचा कायदा केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जातीनिहाय आरक्षण. तर 1902मध्ये कोल्हापूर संस्थानात त्यांनी पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण सुरू केले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गायकवाड शिष्यवृत्ती मिळून विदेशात गेलेले कोणते समाजसुधारक होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मूकनायक हे कोणाचे वृत्तपत्र आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. त्यांनी 1920मध्ये याची स्थापना केलेली होती. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी दलित समाजाचे प्रश्नसुद्धा मांडले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1927मध्ये त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रसार केला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत हितकारिणी सभा याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. 1924मध्ये त्यांनी मुंबईमध्ये याची स्थापना केली होती. याचा उद्देश होता अस्पृश्यता समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक व आर्थिक उन्नती साधणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाड चौदार तलाव सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1927मध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना सार्वजनिक पाण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी ही चळवळ सुरू केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मनुस्मृती दहन आंदोलन कुठे झाले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाडमध्येच. तर 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती याचे दहन करून सामाजिक विषमता व वर्णव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कायदे हिंदू महिलांसाठी समानता आणण्यासाठी प्रयत्न कोणी केला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी केंद्रीय कायदे मंत्रिमंडळ म्हणून हिंदू कोड बिल मांडले होते, ज्यात महिलांच्या वारसा हक्काचा मान्यता दिली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डॉक्टर आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मूकनायक. 1920मध्ये त्यांनी सुरू केलेल्या या वृत्तपत्राद्वारे त्यांनी अस्पृश्य समाजाचे प्रश्नसुद्धा मांडलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जनता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हे 1930मध्ये सुरू केलेले होते. त्यामध्ये त्यांनी अस्पृश्य समाजाचे राजकीय जागरण करणे यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शूद्र कोण होते? या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजातील शूद्राचे ऐतिहासिक स्थान आणि सामाजिक अन्यायाचे मूळ विश्लेषण केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जातीनाशक हा ग्रंथ कोणी लिहिला? हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करण्याची आवश्यकता आणि धर्म सुधारण्याचे विचारसुद्धा मांडलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला? हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे आधुनिक विश्लेषण केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. धर्मांतर कार्यक्रम कुठे झाला होता?
तर आज सर्वांनाच आन्सर माहीत आहे. नागपूरमध्ये दीक्षाभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आंबेडकरांनी लाखो अनुयायांना घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शिवाजी महाराजांचे आदर्श राजकारण हा विचार कोणी मांडलेला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कोल्हापूरमध्ये. 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला होता. ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते सुद्धा होते. त्यामुळे 26 जून रोजी शाळासुद्धा सुरू होत असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अस्पृश्यता निवारण कायदा कोणाच्या काळात आला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू. 1955 पारित झालेल्या कायद्यामुळे अस्पृश्याला कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विरोधी अस्पृश्यता अभियान सुरू करणारे कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महात्मा गांधी. हरिजन सेवक संघ कोणी स्थापन केला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महात्मा गांधी यांनी. 1932 त्यांनी अस्पृश्य कल्याणासाठी हरिजन सेवक संघ याची स्थापना केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुणा करार कोणत्या 2 नेत्यांमध्ये झालेला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. 1932 दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षण मान्य करण्याचा हा करार होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हरिजन हे पत्र कोणी सुरू केलेले होते किंवा कोणी चालवले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा गांधी यांनी. 1933 त्यांनी हे पत्र सुरू केले होते. या साप्ताहिकाद्वारे त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ उभारली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सामाजिक न्यायाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेतील प्रारूप समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांनी सामाजिक न्यायावर आधारित संविधान तयार केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संविधानातील अनुच्छेद 17 कशाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अस्पृश्यता बंदी संबंधित. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 सुरू केले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए शेड्यूल कास्ट फेडरेशन. 1942 त्यांनी दलितांच्या राजकीय हितांसाठी हा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय रिपब्लिकन पक्ष कोणी स्थापन केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे किंवा कधी स्थापन केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी 1957 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी हा स्थापन केलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शिक्षण हे शस्त्र आहे हे कोणी म्हटलेले होते? याचं आन्सर आहे करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांनी कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिलेले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिक्षण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 1873 प्रकाशित अमेरिकेतील गुलामगिरी व भारतीय शूद्रव्यवस्थेची तुलना करत त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बालिका शाळा कोणी सुरू केली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए फुले दाम्पत्यांनी. त्यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए
शिक्षण आणि स्त्री उद्धार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्रिया आणि शूद्र यांचा उद्धार केल्याशिवाय समाज किंवा समाजाचा उद्धार होऊ शकत नाही हे कोणी म्हटले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक विवाह पद्धती कोणी सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए, गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सोशल सर्व्हिस लीग ही कोणी स्थापन केलेली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, नारायण मल्हार जोशी यांनी केलेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी याची स्थापना कोणी केली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये याची स्थापना केलेली होती. यामध्ये देशसेवा, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा हा या संस्थेचा उद्देश होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आर्थिक सुधारणाशिवाय समाज सुधारणा अपूर्ण आहे हे कोणी म्हटले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हे कोणी म्हटले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय समाजसुधारक चळवळीचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, सामाजिक समानता. यामध्ये जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रीदास्य व अंधश्रद्धा नष्ट करणे याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विधवा विवाह कायदा कधी सुरू झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1856 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांनी हा कायदा मंजूर झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नवजागरण काळातील प्रमुख वैशिष्ट्य काय होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, आधुनिक शिक्षणाचा प्रसार होत होता. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया कोणी रचला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय यांनी. त्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राजा राममोहन राय यांनी. इंडियन सोशलॉजिस्ट हे इंग्रजी पत्र कोणी चालवले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी चालवले होते. सतीप्रथा बंद कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नाने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्री सुधारणेची पहिली लाट कोणत्या काळात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1820 ते 1880 दरम्यान. या काळामध्ये राजा राममोहन राय, विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारखे सुधारक स्त्री शिक्षणासाठी आणि विवाह सुधारणासाठी यांनी चळवळी सुरू केल्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, शेवटला क्वेश्चन. भारतीय समाजसुधारक चळवळीचा अंतिम उद्देश काय होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सामाजिक संस्था आणि मानवतेचा विकास. त्याचबरोबर आपले टॉप 100 MCQ संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. धन्यवाद.